संक्रांतीचा आनंद आणि पतंग उडवण्याचा उत्सव देशभरात सुरू असताना धोत्रे कुटुंबियावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संक्रांती निमित्ताने ठिकठिकाणी पतंग उडवणाऱ्यांची संख्या वाढते, मात्र या पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा सर्रास वापरला जात असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत अनेक जण या मांजामुळे जबर जखमी झाले आहेत. आता तर या मांजाने एकाचा जीव घेतला आहे. ही घटना नाशिकमधून समोर आली आहे. नाशिकमध्ये एका 23 वर्षीय तरुण सोनू किसन धोत्रे याचा नायलॉन मांजाने गळा चिरून मृत्यू झाला आहे. हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याचं समजतंय. तरुणाला आधी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. यातच त्याचा मृत्यू झाला. 3 महिन्यांनी 13 मे रोजी सोनूचं लग्न होतं. ड्रायव्हर व्यवसायाकरिता तो गुजरातमधील वलसाड येथे स्थानिक झाला होता. आज संक्रांतीला सणासुदीसाठी तो नाशिकला आपल्या घरी देवळाली कॅम्प येथे आला होता. त्याच्या वडिलांचं काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं, त्यामुळे तो घरचा सांभाळ करीत होता. पाहता पाहता आईच्या डोळ्यात देखत सोनूचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबात शोककळा पसरली आहे. वारंवार नायलॉन मांजाने नागरिक जखमी होत असल्याच्या घटना घडत आहेत, परंतु नायलॉन मांजा सर्रासपणे वापर होत पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाने नायलॉन मांजाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आता होते. कारवाई फक्त दिखाव्यापुरती न करता प्रत्यक्षात कारवाई केली पाहिजे आणि मांजा विरुद्ध जे मांजा विक्री करतात किंवा जे दुकानदार मांजा विकतात व जे पतंग उडवतात त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होते.